हॅलो बेबी. हाय बेबी. मी एक्सपेक्ट करत होते त्याचा खूप लवकर फोन केलास तू. आता काय करणार, तू एवढी सुंदर आहेस, कसं थांबवायचं ना एखाद्याने स्वतःला. ओह आय सी. एवढं मिस करतोस मला का पुन्हा कधी भेटायचं हे विचारायला कॉल केलाय? अरे बापरे, माझ्या मनातच येऊन बसलीस की काय? माझ्या मनातल्या गोष्टी ऐकू येतात तुला. आय एम ऑल्सो मिसिंग यू बेबी. मला असं झालंय कधी एकदा मी तुला लवकर भेटेन. यू नो व्हॉट आय एम सेइंग राईट? येस, तेच अपडेट द्यायला फोन केला तुला. अँड डोंट वरी, मी वाट बघायला नाही लावणार, कारण मी तुझ्यासारखा नाही आहे ना. ओ आय सी. टॉन्ट अँड ऑल. तुझ्यासारख्या छान हँडसम आणि जेंटलमनला शोभत नाही असं बोलणं. नाही ग, मस्करी केली. मग कधी भेटतोय आपण, सांग ना. ओके, आपण भेटतोय 10 तारखेला रात्री 9:30 वाजता. व्हॉट? रिअली? आय एम सो एक्साइटेड बेबी. कुठे आहे पार्टी? लंडनला. व्हॉट? रिअली? तुला काय करायचंय बेबी? हे बघ, त्या पार्टीमध्ये तू माझी स्पेशल गेस्ट आहे. तुला यायचंय माझ्यासोबत, जायचंय माझ्यासोबत. मी सगळं मॅनेज करेन, सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. बेबी पण सांगितलं असतंस तर. काय करणार आहेस तू या सगळ्या इन्फॉर्मेशनचं? अरे नाही, असंच जनरल विचारलं. मी म्हटलं ना तुला, मी आहे. तू फक्त ये, पार्टीच्या 1 तास आधी मी तुला पिक कर. 1 तास आधी? आणि तेही पार्टीसाठी? का, काय झालं? डोंट यू नो डार्लिंग, काय? म्हणजे नेव्हर अराइव्ह ॲट अ पार्टी ऑन अ एक्झॅक्ट टाइम. लोक फॅशनेबली लेट जातात पार्टीला. 1 तास आधी कोण जातं आणि का जायचंय? आय नो. पण काय आहे, पार्टीचा होस्ट युवराज खांडेकर आहे आणि त्याला 2 स्पेशल गोष्टी पोहोचवायच्या आहेत पार्टीमध्ये. त्यातली एक तर मला माहिती आहे. रिअली? कोणती? द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द वर्ल्ड, इट्स जेनी डिसूजा, राईट? या. आणि दुसरी कोणती रे? मिशन गृहप्रवेश आता शेवटच्या टप्प्यावर आलंय आणि मला माहिती आहे ते तुझ्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुझ्या मुलीला आत्ता तुझ्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज आहे. आई, ये ना ग, तुझं अस्तित्व एकदा दाखव. तुला माहित नाही मला तुझी किती गरज आहे आत्ता. प्लीज ये आई, प्लीज. थँक्यू आई, माझी सगळ्यात मोठी ताकद दिली आहेस तू आत्ता मला. आता तुझ्या गुन्हेगारांना माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दिवस 10 जून, वेळ रात्री 9:30 वाजता, जागा ती अजून त्याने कळवलेली नाहीये. युवराजच्या रूममध्ये ज्या हॅपी पिल्स सापडल्या होत्या त्या रिप्लेस केल्यात? येस बॉस. त्याच्या रूममध्ये आणखी काही सस्पिशियस सापडलं होतं का, किंवा एखादा एव्हिडन्स? नाही, या पिल्स सामान्य लोकांच्या हाती लागण्याआधी डिस्पोज करायला हव्या. पण केडी, हा एव्हिडन्स आहे. हे आपल्याला लवकरात लवकर नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या ताब्यात द्यावं लागणार. ओके कमांडर, तुम्ही हे काम कराल? हो, नार्कोटेक्सला पोहोचून जाईल बॉस. ग्रेट. गेस्ट लिस्ट मिळाली का काही? म्हणजे ती 100 मुलं कोण असणार आहेत, त्यांची नावं काय आहेत, कुठून येणार आहेत, काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली आहे? बॉस, जनरली अशा पार्टीमध्ये तीच लोक जातात ज्यांना इन्व्हाइट केलं गेलेलं असतं. म्हणजे पेडलर, स्मगलर्स, एजंट्स यांच्या खूप जवळची माणसं असतात जी की खूप ड्रग्ज एडिक्टेड असतात. बेसिकली ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटवरती नाही सापडत. आत्ता बरोबर 9:30 वाजले. 10 जून रात्री 9:30 वाजता. इथून पुढचे बरोबर 72 तास आहेत आपल्याकडे, आणि अजूनही आपल्याकडे गेस्ट लिस्ट आलेली नाही आणि आपल्याला लोकेशनही माहिती नाहीये. काहीही झालं तरी पुढच्या 24 तासात आपल्याकडे गेस्टची सगळी नावं यायला हवी. त्या 100 मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे. आपल्याला हलगर्जीपणा करून नाही चालणार आहे. कत्री, तुझ्याकडनं काही इन्फॉर्मेशन? यस बॉस, माझ्या सोर्सेसनी माहिती काढली आहे. एलिफंटा, साऊथ मुंबई, बंद पडलेले मिल, पब आणि नवी मुंबई या भागात अजून कोणत्याही पार्टीची शक्यता नाहीये. ओके, म्हणजे आता उरतं ठाणे, मीरा भाईंदर आणि विरारची बाजू, बरोबर? इकडे एकदा काही मिळतंय का बघा. टेक्नो, तू ते लोकेशन चेक कर. तिकडे काही सापडतंय का ते पण चेक कर.
युवराजच्या फोनवर गुलाबनी काही पाठवलंय का, एखादा मेसेज, एखादं लोकेशन कोडवर्ड मध्ये काही लिहिलंय का, ते पण एकदा चेक करशील. येस बॉस. रेवा, तुझ्या पंजाबच्या युनिटकडनं काही इन्फॉर्मेशन मिळते का, ते पण एकदा चेक करशील. ओके. येस. आपल्यासाठी पुढचे 72 तास खूप महत्वाचे आहेत. पुढच्या 72 तासात काहीही होऊ शकतं, त्याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. आणि पुढच्या 72 तासात त्या गुलाबची लंका टीम तारिणी पेटवणार. केड्या 72 तासच राहिले तर आता. नाही, त्याआधी आपल्याला लिस्ट मिळेल. काही झालं तरी हे मिशन सक्सेसफुल करून दाखवायचं आपल्याला. अरे त्याबद्दल नाही बोलत आहे मी. मग तुझं सुद्धा एक मिशन आहे आणि त्याची पण एक डेडलाईन आहे. कधी सांगणार आहेस तू तिला? ऐक लवकरात लवकर सांगा, नाहीतर मग बस वाट बघत. अरे वा, ते महत्वाचं आहे का आता? मिशनची डेडलाईन महत्वाची की माझी? दोन्ही. पर्सनल आणि प्रोफेशनल मिशन्स दोन्ही पुढे गेलं पाहिजेत एकत्र. कळलं? केड्या तू सांगणार आहेस का नाही तिला? मी तुला आधीच सांगितलं होतं ना, माझ्या प्रेमाचं बलिदान वाया जाऊ दे नका केड्या. सांगतो. कधी? तिला दुसरं कोणीतरी आवडायला लागलं? जाऊ दे ना, तुझ्याकडून होणार नसेल तर मी करू का? थांब, मी तिला विचारते. बॉस तुला बॉस ते थोडंसं बोलायचं होतं. काय? आता मिशन संपल्यानंतर मी जाणार ना. हो, म्हणजे कळतंय मला रेवा, पण आता ह्या विषयावर का बोलतेस तू? म्हणजे वेळ आहे ना त्याला अजून. नाही म्हणजे परत आपली भेट होईल नाही होईल त्यात आपलं काम असं. आज काश्मीर, उद्या कन्याकुमारी, नाही का? मी समजू शकते रेवा की तुझा इतक्या सहजासहजी पाय नाही निघणार इकडून, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण नाहीये. फक्त जाण्याआधी मला एक महत्वाची गोष्ट विचारायची होती. हा विचार. ते आठवतं ना आपल्या दोघींचं बोलणं झालेलं? ते 5 ग्रीन फ्लॅग्स तुझे सापडला का कोणी असं ग्रीन फॉरेस्ट तुला आवडणारा मुलगा? रेवा कुठे होत? हा सांग ना बॉस. रेवा चल कामाला लाग. पण बॉस रेवा, आत्ता माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच रेड फ्लॅग आहे. रेड फ्लॅग? गुलाब. आत्ता आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. येस. केडी निघूयात. येस बॉस. केड्या केड्या ती पोड केड्या. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? काय? काय काय काय? अरे जळत्या ज्वालामुखीच्या अंगारात हात घातला ना तू रेवाबाई. हं? नशीब समज हात भाजला नाही, नाही तर भडका उडला असता ना तर जळून खाक झाला असता. असं आहे का? मग आता आग तर लागलीच पाहिजे. फक्त एका बाजूने नाही, दोन्ही बाजूंनी.